द हाऊस बिल्डर या पाठातला इंग्लिश वर्कशॉप आज आपण सोडवणार आहे. इंग्लिश वर्कशॉपमध्ये पेज नंबर 32 आणि 33 वरचा आपण भाग हा सोडवणार आहे. याच्यामधला फर्स्ट क्वेश्चन काय आहे तो पहा. फर्स्ट क्वेश्चन आहे, फाइंड फ्रॉम द स्टोरी द नाउन फॉर्म ऑफ द फॉलोइंग. म्हणजेच याचे नाउन फॉर्म आपल्याला लिहायचे. नाउन फॉर्म लिहायचे असताना साधारणपणे काय होतं की ION, MENT, ANCE अशा प्रकारचे शब्द दिलेल्या शब्दाच्या शेवटी लागतात. तुम्ही जर स्टोरी वाचली किंवा स्टोरी वाचण्याचा जास्त सराव केला तर तुम्हाला आपोआपच लक्षात येईल की ह्या डेडिकेट शब्दासारखाच त्याचा नाउन फॉर्म असतो. मग डेडिकेट ह्या शब्दाचा नाउन फॉर्म काय होतो? डेडिकेशन. DEDICATION. डेडिकेशन हा याचा नाउन फॉर्म आहे. त्यानंतरचा आहे मेजर. मेजर म्हणजे मोजणे. मेजरचा नाउन फॉर्म होतो MEASURE. मेजरमेंट हा याचा नाउन फॉर्म आहे. डिसाइड, डिसिजन. DECISION, डिसिजन. परफेक्ट, परफेक्शन. PERFECTION, परफेक्शन. अशा प्रकारे ह्या 4 वर्ड्सचा आपण नाउन फॉर्म लिहिलेला आहे. इकडे आहेत पुन्हा फिफ्थ वन इज ओन. ओनचा नाउन फॉर्म आहे ओनरशिप. ओनरशिप. गिव्हचा आहे गिफ्ट. रिस्पॉन्सिबिलिटी. रिस्पॉन्सिबल, रिस्पॉन्सिबिलिटी. रिस्पॉन्सिबिलिटी. persist, persistence. PERSISTENCE, persistence. अशा प्रकारे याचा काय होतो? नाउन फॉर्म होतो. हे सगळे नाउन फॉर्म्स तुम्ही काय करायचे आहेत? तुमच्या नोटबुकमध्ये कॉपी करून घ्यायचे आहेत. त्यानंतरचा सेकंड क्वेश्चन आपण पाहूया. सेकंड क्वेश्चन आहे, choose the proper phrase or expressions to complete the sentences meaningfully. आपल्याला काय करायचं आहे की हे ब्रॅकेटमध्ये दिलेले जे वर्ड्स आहेत किंवा फ्रेजेस आहेत याचा मिनिंगफुल वापरून खालील जे सेंटेन्स आहेत हे मिनिंगफुली कंप्लीट करायचे. मिनिंगफुली कंप्लीट करणे यासाठी तुम्ही आधी सगळ्यात आधी आपण काय करूयात की फर्स्ट वी नो द मीनिंग ऑफ दिस फ्रेजेस. टू सेंड फॉर, ज्यासाठी पाठवणे. विथ फुल ऑफ डेडिकेशन, खूप तन्मयतेने काम करणे. इन अ ग्रेट डिमांड, खूप मागणी असणे. टू मीट द नीड्स ऑफ, गरजा पूर्ण करणे. मेक अप वन्स माइंड, एखाद्याचे मन तयार करणे. टू नो एविल, उपयोग नसणे. टू हँड ओव्हर, च्या हाती देणे. अशा प्रकारे ह्या वर्ड्सचे काय आहेत? मीनिंग आहेत. मग चला तर आपण खालील सेंटेन्स मध्ये हे वर्ड्स कुठे बसतात ते पाहूयात. शी डज हर जॉब, ती तिचे काम करायची. मग कोणता बरं येऊ शकतो याच्यामधला? शी डज हर जॉब विथ फुल डेडिकेशन. ती तन्मयतेने आपलं काम करायची. वन शुड डॅश डॅश टू हेल्प अदर्स व्हेन नीडेड. एखाद्याने मदत करण्यासाठी गरज असताना मदत केली पाहिजे. मग काय होऊ शकतो याचा आन्सर? वन शुड मेक अप वन्स माइंड. वन शुड मेक अप वन्स माइंड म्हणजे एखाद्याचं मन आपण तयार केलं पाहिजे. त्यानंतर आहे, as Mr. Jadhav was transferred to Chennai, he had dash dash to his responsibilities to his assistants. Mr. Jadhav यांची बदली चेन्नईला झालेली आहे. मग त्यांना काय करावं लागलेलं होतं? त्यांना त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी, जबाबदारी त्यांच्या असिस्टंटकडे द्यावी लागली.
मग जबाबदारीच्या हाती सोपवणे यासाठी कोणता शब्द वापरलेला आहे? टू हँड ओव्हर. टू हँड ओव्हर हा इथे शब्द येतो. द लेबर्स इन्कम वॉज नॉट सफिशियंट डॅश डॅश हिज फॅमिली. लेबर्स म्हणजे मजूर. लेबर्स इन्कम म्हणजे मजुरांचं उत्पन्न वॉज नॉट सफिशियंट पुरेसं नसतं. कशासाठी पुरेसं नसतं? टू मीट द नीड्स ऑफ. त्यांच्या गरजा पूर्ण होण्यापुरतं किंवा त्यांच्या फॅमिलीच्या गरजा पूर्ण होण्यापुरतं ते नसतं. बिकॉज ऑफ अ फॉल्ट इन द वायरिंग मध्ये असलेल्या चुकीमुळे दे विल हॅव डॅश डॅश अँड इलेक्ट्रिशियन. त्यांना काय करावं लागलं होतं? टू सेंड फॉर अँड इलेक्ट्रिशियन. त्यांना इलेक्ट्रिशियनला पाठवावं लागलं. मदर ट्राईड हार्ड टू चेंज हर सन्स हॅबिट. आईने मुलाच्या सवयी बदलण्याचा खूप प्रयत्न केला. बट टू नो एविल. परंतु त्याचा काहीही उपयोग झाला नाही. बट टू नो एविल. त्याचा काहीही उपयोग झाला नाही. मँगोज फ्रॉम रत्नागिरी आर ऑलवेज. रत्नागिरीच्या आंब्याला नेहमीच काय असते? इन ग्रेट डिमांड. इन ग्रेट डिमांड म्हणजेच रत्नागिरीच्या आंब्यांना नेहमीच काय असते? भरपूर मागणी असते. अशा प्रकारे हा सेकंड क्वेश्चन तुम्हाला कंप्लीट करायचा आहे. नाउ लुक ॲट दिस थर्ड क्वेश्चन. Third question is read the story and answer in your own words. स्टोरीची रीडिंग करायची आणि ओन वर्ड्स मध्ये करणार आहेत. नाहीतर ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला ओन वर्ड्स मध्ये लिहायचं आहे. हा क्वेश्चन आपण मागच्या पॅटर्न मध्ये पण पाहिला की इथे आधी सेंटेन्स दिलेला असतं आणि शेवटी काय उत्तर अपेक्षित आहे तो वर्ड दिलेला असतो. मग इथे आपण पॅसेज मधून मी तुम्हाला उत्तर दाखवणार आहेत. ते तुमच्या पद्धतीने तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये नोट डाऊन करायचे. मी इथे तुम्हाला उत्तर दाखवणार आहे, ते नोट डाऊन तुम्ही वहीमध्ये करायचे. द ओनर्स ऑफ द न्यू हाऊसेस बिल्ट बाय द मॅसॉन वुड बी एक्स्ट्रीमली प्लीज्ड. मॅसॉनकडून जे घर बांधून घ्यायचे ते मालक अतिशय आनंदी असायचे. आन्सर काय लिहायचे आपल्याला? व्हाय. म्हणजेच का आनंदी असायचे? मग का बरं असायचे? लुक ॲट द पेज नंबर 32 and 31. On 31 you can see the second paragraph. सेकंड पॅरेग्राफ कुठून आहे आपला? ॲज सून ॲज पासून तो कन्स्ट्रक्शन पर्यंत आहे. आपल्याला आन्सर काय लिहायचं आहे की का बरं ते आनंदी होते. मग काय आन्सर येऊ शकतं? आन्सर मध्ये पहा तुम्हाला आहे की ॲज सून ॲज the house had been designed by the architect and details finalized by the engineer, the contractor would send for the mason and leave the responsibility of building house to him. The mason would then, without wasting any time, start his work. He would take great interest in his work building and do with full of dedication. He made sure that used best construction material, high quality, the measurements of the wall, doorways, arches, etc. were perfect, and he gave an excellent finishing and appealing finishing to whatever he built. The owner of the new houses built would be more than satisfied with the construction. एवढं उत्तर तुम्हाला काय करायचं आहे? तुमच्या नोटबुकमध्ये लिहायचे. कितव्या क्वेश्चनचा आन्सर आहे हे? आपल्या क्वेश्चन 3 मधल्या फर्स्ट क्वेश्चनचा आन्सर आहे. पहा क्वेश्चन कोणता आहे तुमचा? हा क्वेश्चन आहे द ओनर ऑफ द न्यू हाऊसचा आणि त्याचं आन्सर कुठे आहे तर तुमच्या जे आहे पेज नंबर 31 वरचं सेकंड पॅरा. कोणता आहे? पेज नंबर 31 वरचा सेकंड पॅरा.
मी जो तुम्हाला आत्ताच दाखवलेला आहे. आता बी क्वेश्चन काय आहे? द कॉन्ट्रॅक्टेड कंपेस्ड फॉर द मॅसॉन्स गुड वर्क हाऊ. कॉन्ट्रॅक्टेड कंप्रेस्ड कशा पद्धतीने त्याला त्याच्या गरजा पूर्ण करायचा किंवा कशी त्याच्याशी वागणूक द्यायचा. हाऊ, हाऊ म्हणजे कसा. वन्स अगेन लुक ॲट पेज नंबर 31. मग आपण 31 पेज नंबरवरती पाहिलंय आणि याच्यामध्ये तुम्ही पहा की हा जो थर्ड पॅरेग्राफ आहे, थर्ड पॅरेग्राफ, मग त्याच्यामध्ये आहे द मॅसॉन वॉज in great demand and faced good business to his contracted. Subsequently, the contracted recompensed the mason handsomely with a very good salary. He could meet the needs of his family sufficiently without any scarcity. इथपर्यंत काय आहे? या सेकंड क्वेश्चनचं उत्तर आहे. हा कितवा पॅरेग्राफ आहे? मग फर्स्ट, सेकंड, थर्ड. थर्ड पॅरेग्राफमध्ये तुमचा हा सेकंड क्वेश्चनचा आन्सर आहे. मग तुम्ही इथे उत्तरामध्ये कोणता भाग लिहितात? पेज नंबर 31 वरचा थर्ड पॅरेग्राफ, थर्ड पॅरा तुम्हाला काय करायचं आहे? त्याच्यातून उत्तर शोधून तुम्ही लिहायचे. उत्तर मी तुम्हाला आत्ताच दाखवले. सी क्वेश्चन आहे द मॅसॉन मेड अ फर्म डिसिजन टू रिटायर वेन. मॅसॉनने निवृत्त होण्याचा निर्णय घेतला. वेन, केव्हा घेतला? अगेन लुक ॲट पेज नंबर 31. 31 पेज नंबरवरती आता आपण पाहूयात की त्याने कुठे घेतला निर्णय. बघा, द फोर्थ पॅरेग्राफमध्ये याचा आन्सर तुम्हाला सापडेल. द मॅसॉन कंटिन्यूड वर्किंग with great devotion many years till he became grandfather. Then he decided it was a time to retire and spend time playing with his grandchildren. आणि अशा पद्धतीने त्याने रिटायरमेंटचा निर्णय घेतला. मग हे तुमच्या कितव्या क्वेश्चनचा आन्सर आहे? हे तुमच्या थर्ड क्वेश्चनचा आन्सर आहे, सी क्वेश्चनचा आन्सर. आणि कितव्या पॅरेग्राफमध्ये आहे? हे फोर्थ पॅरेग्राफमध्ये. कोणत्या? फोर्थ पॅरामधलं हे आन्सर तुम्हाला तुमच्या नोटबुकमध्ये, फोर्थ पॅरामधलं हे आन्सर तुमच्या नोटबुकमध्ये तुम्हाला नोट डाऊन करायचे. आणि हे केल्यानंतर तुम्हाला त्याचा फोटो मला टाकायचा आहे. लुक ॲट दिस फिफ्थ क्वेश्चन. Words that have the same sound or pronunciation but different in spelling and meaning are called homophones. For example, here and here. Pick out from the lesson homophones of the following words. जे शब्द that have same sound and pronunciation. काय म्हटले त्यांनी? That have same sound and pronunciation. म्हणजेच ज्याचा उच्चार सारखा असतो परंतु अर्थ मात्र काय असतो? वेगळा असतो. उच्चार सारखा असल्यामुळे याला होमोफोन्स असं नाव देण्यात आलेलं आहे. इंग्रजीमध्ये त्याला काय म्हणायचं? होमोफोन्स. फॉर एक्झाम्पल बघा, HAIR याचा आपण प्रोनाऊन्सिएशन हेरच करतो आणि HARE हेरच करतो. मग क्वेश्चन काय दिला आहे की पिक आउट फ्रॉम द लेसन. कुठून शोधायचे तुम्हाला होमोफोन्स? फ्रॉम द लेसन म्हणजेच पाठामधून शोधायचे. फॉर द फॉलोइंग वर्ड्स, या शब्दांसाठी पाठामध्ये कोणते होमोफोन्स आलेले आहेत ते आहे. आता इथे बघा WAIST वेस्ट, यासाठी तुमच्या बुकमध्ये WASTE वेस्ट, मॅसॉन डिड नॉट वेस्ट हिज टाइम. न्यू NEW न्यू, लूज LOOSE हा होमोफोन्स बुकमध्ये आहे. तुम्ही स्टोरी नीट वाचा, हे सगळे आन्सर तुम्हाला सापडतील. MAID मेड, MADE मेड, GRATE ग्रेट, GREAT द मॅसॉन हॅज ग्रेट डिमांड. त्यानंतरचा 34 पेज नंबर आपण पाहूया. याच्यावरती पण आपल्याला काही होमोफोन्स लिहायचे. वनचा आहे ONE. वन हा होमोफोन
बुकमध्ये आहे. साईट SITE, वीक WEAK हा होमोफोन्स आहे. वुड C अशा पद्धतीने हे होमोफोन्स बुकमध्ये वापरण्यात आलेले आहेत. नाव द सेकंड क्वेश्चन इज सिलेक्ट एनी 3 पेअर्स ऑफ होमोफोन्स. वरती दिलेल्यापैकी कोणत्याही 3 पेअर्स म्हणजे काय असतात, त्याच्यामध्ये 2 शब्द असतात. 3 पेअर्स ऑफ होमोफोन्स अबाव अँड मेक सिम्पल सेंटेन्सेस ऑफ युअर ओन टू शो द डिफरन्स इन मिनिंग. म्हणजेच तुम्हाला काय करायचं आहे तर कोणतेही 3 होमोफोन्स निवडायचे आहेत. त्याचं प्रत्येकाचं वाक्य निवडून वाक्यांमधल्या अर्थाचा वेगवेगळेपणा दाखवायचा आहे. फॉर एक्झाम्पल आपण 1 आणि 1 हा वर्ड घेऊयात, म्हणजेच तुम्हाला कळेल. फॉर एक्झाम्पल आय हॅव, वाक्य मी लिहिते, आय हॅव 1 पेन इन माय बॅग. आय हॅव 1 पेन इन माय बॅग. मग आता हा 1 आपण इथे वापरलेला आहे. आता हा 1 वापरायचा आहे. आय वन द मॅच. मी मॅच जिंकलो. अशा पद्धतीने आपण 1 आणि हा 1 हा वर्ड्स वापरलेला आहे. याचा 1 चा अर्थ होतो 1, याचा अर्थ होतो जिंकले होते. त्यानंतर आपण सी आणि SEAC हे शब्द पाहूयात. सीचं पाहूयात. फर्स्ट सेंटेन्स आपल्याला लिहायचं आहे. आय सी अ ब्युटिफुल पिक्चर. मी एक सुंदर चित्र पाहिले. देअर इज अ सी नियर मुंबई. मुंबईच्या जवळ एक समुद्र आहे. आणि अशा प्रकारे तुम्हाला काय करायचे आहे की हे वाक्य पूर्ण करायचे आहेत. मग ते सी म्हणजे काय, मी एक सुंदर चित्र पाहिले, हे सी आणि हे सी. म्हणजे पहा बरं याच्यातला किती फरक तुम्हाला जाणवतो. आणि अशा पद्धतीने तुम्ही काय करायचं आहे, ह्या थर्ड सेंटेन्समध्ये वरलीपैकी कोणती पण एक पेअर तुम्ही निवडा आणि ह्या निवडलेल्या पेअरमधला तुम्ही काय करायचं आहे, सेंटेन्स लिहायचं आहे. कळाला ना हा मग तुम्हाला एक्सरसाइज कसा सोडवायचा. चला तर मग हा एक्सरसाइज तुमच्या नोटबुकमध्ये सोडवा आणि त्याचा फोटो मला पाठवा.